नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे अर्चना's टीचिंग हब या यूट्यूब चॅनलवरती. आज आपण अत्यंत महत्त्वाचा आणि परीक्षेमध्ये वारंवार विचारला जाणारा विषय पाहणार आहोत. राष्ट्रीय लोकसंख्या धोरण नॅशनल पॉप्युलेशन पॉलिसी 2000. हा विषय विशेषतः महाटेट, सीटेट, टीईटी, MPSC, UPSC, UGC नेट पेपर 1, नर्सिंग आणि हेल्थ एक्झाममध्ये विचारला जातो. आजच्या या क्लासमध्ये आपण पाहणार आहोत राष्ट्रीय लोकसंख्या धोरण म्हणजे काय, याची उद्दिष्टे कोणती, महत्त्वाचे ध्येय, परीक्षा दृष्टिकोनातून महत्त्वाचे मुद्दे आणि सोप्या भाषेत त्याचे स्पष्टीकरण पाहणार आहोत. चला तर मग आता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. राष्ट्रीय लोकसंख्या धोरण म्हणजे काय? भारताची लोकसंख्या वेगाने वाढत होती, त्यामुळे अनेक समस्या निर्माण होत होत्या, जसे की बेरोजगारी, गरिबी, आरोग्य समस्या, अन्न टंचाई, शिक्षणाचा अभाव, माता व बालमृत्यू, संसाधनावर ताण. या सर्व समस्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी भारत सरकारने राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000 जाहीर केले. राष्ट्रीय लोकसंख्या धोरणाची मुख्य उद्दिष्टे: लोकसंख्या स्थिर करणे, भारताची वाढती लोकसंख्या नियंत्रित करून संतुलन राखणे. जर लोकसंख्या खूप वेगाने वाढली तर रोजगार कमी पडतात, अन्न व पाणी कमी पडते, शिक्षण व आरोग्य सुविधा अपुऱ्या पडतात, म्हणून लोकसंख्या नियंत्रण आवश्यक आहे. राष्ट्रीय लोकसंख्या धोरणाचे ध्येय: मुलींचे लग्नाचे वय वाढवणे, 18 वर्षापूर्वी लग्न होऊ नये, पुढे विवाहाचे वय 20 वर्षापर्यंत वाढवणे. लहान वयात लग्न झाल्यास मुलींचे शिक्षण थांबते, आरोग्यावर वाईट परिणाम होतो, माता मृत्यूदर वाढतो, बालमृत्यूदर वाढतो. या धोरणामुळे मुलींना शिक्षण मिळते, आरोग्य सुधारते, लहान कुटुंब निर्माण होते. 100% शाळेत नोंदणी, 14 वर्षापर्यंत सर्व मुला-मुलींना मोफत शिक्षण. शिक्षणामुळे लोक जागरूक होतात, कुटुंब नियोजन समजते, आरोग्यविषयक माहिती मिळते. क्षितिज समाज लोकसंख्या नियंत्रणात मोठी भूमिका बजावतो. अर्भक मृत्यूदर 30 खाली आणणे, 2010 पर्यंत इन्फंट मोर्टॅलिटी रेट 30 खाली आणणे हे याचे ध्येय होते. अर्भक मृत्यूदर म्हणजे 1 वर्षाच्या आतील बालकाच्या मृत्यूचे प्रमाण. त्याची कारणे आहेत कुपोषण, लसीकरणाचा अभाव, अस्वच्छता, अपुरे आरोग्य सेवा. यावरती उपाय म्हणून लसीकरण, पोषण, सुरक्षित प्रसूती, आरोग्य सुविधा. माता मृत्यूदर 100 खाली आणणे, 2010 पर्यंत मॅटर्नियल मोर्टॅलिटी रेट 100 खाली आणणे. माता मृत्यू दर म्हणजे गर्भधारणा किंवा प्रसूती दरम्यान मातांचा मृत्यू. त्याची कारणे आहे रक्तक्षय, कुपोषण, प्रशिक्षित डॉक्टरांचा अभाव, लहान वयात गर्भधारणा. यावरती उपाय म्हणून संस्थात्मक प्रसूती, गर्भधारणेची तपासणी, पोषण, डॉक्टरांची मदत. 100% लसीकरण, सर्व बालकांना लसीकरण, जसे की गोवर, पोलिओ, डांग्या खोकला, क्षयरोग, धनुर्वात. त्याचे फायदा आहे रोगप्रतिबंध, बालमृत्यूदर कमी, निरोगी बालक. त्यानंतर 80% संस्थात्मक प्रसूती, प्रसूती प्रशिक्षित डॉक्टर किंवा आरोग्य कर्मचाऱ्यांकडून व्हावी. घरच्या प्रसूतीत धोका जास्त असतो, यामुळे माता सुरक्षित, बालक सुरक्षित, तर मृत्यूदर कमी होतो. 100% नोंदणी, जन्म नोंदणी, मृत्यू नोंदणी, विवाह नोंदणी, गर्भधारणा नोंदणी. सरकारला योग्य माहिती मिळते आणि योजना राबवणे सोपे जाते 100% नोंदणी केल्यामुळे. संसर्गजन्य रोगांवर नियंत्रण, विशेष लक्ष लैंगिक संक्रमित रोग, HIV, एड्स, प्रजनन मार्गांचे संक्रमण. यावरती उपाय म्हणून जनजागृती, सुरक्षित संबंध, वैद्यकीय उपचार.
100% आयोडीनयुक्त मीठ. आयोडीनची कमतरता विकार थांबवणे म्हणजे आयोडीनच्या अभावामुळे गळू रोग, मानसिक कमजोरी, वाढ खुटणे यावरती उपाय म्हणून आयोडीनयुक्त मीठ वापरणे. 100% गर्भनिरोधक सेवा. प्रत्येक कुटुंबाला कुटुंब नियोजन सेवा उपलब्ध करणे, माहिती, समुपदेशन, औषधे, साधने इत्यादी सेवा पुरवणे. त्याचे फायदे म्हणजे नियोजित कुटुंब, माता व बाल आरोग्य सुधारणा. लहान कुटुंबांचा प्रचार. छोटे कुटुंब सुखी कुटुंब, 2 मुलांचा नियम. याचे फायदे म्हणजे आर्थिक स्थिरता, मुलांकडे योग्य लक्ष, शिक्षण व आरोग्य सुधारणा. पंचायती राज संस्थांना बळकटी. लोकसंख्या कार्यक्रम गाव पातळीवर राबवणे. याची भूमिका जनजागृती, आरोग्य शिबिरे, महिला शिक्षण. स्वयंसेवी संस्थांचा सहभाग. NGOची भूमिका आरोग्य सेवा, जागृती मोहीम, ग्रामीण भागात मदत. त्याचे महत्त्व म्हणजे सरकारसोबत समाजाचा सहभाग वाढतो. पुरस्कार योजना. याचे उद्दिष्ट आहेत उत्तम काम करणाऱ्यांना पंचायती, जिल्हे, आरोग्य कर्मचारी यांना पुरस्कार देणे. त्याचे फायदे म्हणजे स्पर्धा निर्माण होते, कामाची गुणवत्ता वाढते. स्त्री सक्षमीकरण. महिलांना शिक्षण व निर्णय क्षमता देणे, कुपोषण कमी करणे, माता व बालकांचे कुपोषण सुधारणे, आरोग्य सुविधा वाढवणे, ग्रामीण भागात आरोग्य सेवा पोहोचवणे. किशोरवयीन आरोग्य शिक्षण. तरुणांना योग्य माहिती देणे, सुरक्षित मातृत्व, प्रसूती दरम्यान सुरक्षित निश्चितता करणे. राष्ट्रीय लोकसंख्या धोरणाचे महत्त्व. लोकसंख्या नियंत्रण. याचे फायदे आहेत लोकसंख्या नियंत्रण, निरोगी समाज, आर्थिक विकास, महिलांचे सक्षमीकरण, शिक्षणाचा प्रसार, बालमृत्यू दर कमी. परीक्षेसाठी काही महत्त्वाचे मुद्दे जे तुम्ही लक्षात ठेवा. राष्ट्रीय लोकसंख्या धोरण जाहीर झाले 2000 मध्ये. अर्भक मृत्यू दर 30च्या खाली आणणे, माता मृत्यू दर 100% खाली आणणे, 14 वर्षापर्यंत मोफत शिक्षण, 2 मुलांचा प्रसार, 100% लसीकरण, संस्थात्मक प्रसूतीवर भर. विद्यार्थी मित्रांनो, राष्ट्रीय लोकसंख्या धोरण हा फक्त लोकसंख्या नियंत्रणाचा विषय नाही, तर तो देशाचे आरोग्य, शिक्षण, महिला सक्षमीकरण आणि विकासाशी संबंधित आहे. जर समाज शिक्षित, निरोगी आणि जागरूक असेल तर देशाचा विकास शक्य आहे. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा व तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. अशाच महाटेट, सीटेट, UGC नेट आणि स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाच्या नोट्स आणि PYQ साठी चॅनलला जोडलेले राहा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.